नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर अंघोळ झाली आणि पूजा आणि स्वयंपाक बाकीच आहे, ते करायचंच आहे. पण तुम्हाला हे कपाट आहे ना कसं लावलं ते व्यवस्थित दाखवते. काल पूर्ण ओबडधोबड होतं सगळं रूम, तर आता मी दाखवते कसं लावलं ते. हे बघा, इकडे असं पलंग ठेवला आहे. आधी पलंग आहे ना या साईडला होता, म्हणजे असा होता, असा ठेवून होता. तर पलंग असं ठेवला आहे आणि हे बघा कपाट असं मध्ये ठेवलं आहे. असं मध्ये कपाट ठेवलं कारण की इकडे बसतच नव्हतं. हा जो जुना कपाट आहे ना, म्हणजे वरती जो पाना आहे ना लागत होतं, त्याच्या वरती जात होतं, म्हणून ते बसत नव्हतं, म्हणून या साईडला ठेवलं. आणि हा जुना कपाट आहे ना, म्हणजे ठेवत नाही आता, ते सेल करून घेते, विकून टाकते तो कपाट, ठेवणार नाही त्या कपाटाला. तर असं ठेवलं आहे. आणि हा जो कपाट गेल्यानंतर हा ड्रेसिंग आहे ना, या कपाटाच्या जागेवर येणार आहे. बस असंच. आता काय करू, रूमही छोटी आहे मधली, तर जास्त ॲडजस्ट होणार नाही. जेवढं ॲडजस्ट झालं ना तेवढं केलं आहे. बाकी इकडे बघा ही काय करताय. अहो, आपले केस कलर करत आहेत. आणि माझी तयारी झाली आहे, आता मी करते पूजा. स्वयंपाकही व्हायचं आहे, म्हटलं आधी पूजा आवरून घेते, मग भेटते तुम्हाला. तर तसा लावला कपाट, जसं ॲडजस्ट झालं ना तसं लावलं, कारण की जागाही कमीच आहे. हॉलमध्ये तर चांगलं दिसणार आहे, सगळेजण येतात जातात आणि आपल्याला वेळेवर कपडे वगैरे काढा असं तसं, म्हणून हॉलमध्ये चांगलं दिसणार नाही, म्हणून इथंच ॲडजस्ट केलं आम्ही. तसं तर आम्ही हॉलमध्येच झोपतो, बेडरूममध्ये झोपत नाही. हॉलमध्येच झोपतो आम्ही, कारण की बेड तिथेच आहे. इथं फक्त पलंग आहे आणि इथे बेड जर ठेवलं ना पूर्ण जागा व्यापून घेते, कारण की बेड थोडा मोठा आहे, म्हणून इथेच ॲडजस्ट केलं. जसं आहे ठीक आहे. तर काय गायचं दूध देऊ? बरं, गायचं दूध मागत आहे ही. तर चला हिला गायचं दूध देते. याची अंघोळ झाली, फक्त पप्पाची अंघोळ व्हायची आहे, मग नंतर भेटते मी. बाय बाय. आणि मार्केटमध्ये पण जायचं आहे थोडंसं. मला वाटते जोपर्यंत दिवाळी संपत नाही तोपर्यंत खरेदी संपत नाही. छोटा मोठा सामान घ्यायचं आहे आणि पूजेचं सामान घ्यायचं आहे. बघू आज होईल तर. चल ये. तर मंडळी, आमचं जेवण वगैरे झालं होतं. आता सायंकाळी व्लॉग शूट, म्हणजे 4 वाजले आहे. तर अद्दू आहे ना झोपून उठली, तिची झोप पण झाली. आणि आता मला बनवायचा आहे चिवडा. चिवडा माझा झालाच नव्हता, तर आता मी चिवड्याची तयारी केली. इकडे हे बघा. तर आधी चिवडा करून घेते, मग भेटते तुम्हाला. कारण की अद्दू आहे ना, अद्दू आहे, एकटीच आहे घरी, तर अद्दूला सांभाळत जाऊन आहे ना इम्पॉसिबल होते तुम्हाला दाखवणे. तर मी आधी इकडे सगळी तयारी मी करून ठेवली आहे ऑलमोस्ट. मग आधी चिवडा करते, मग भेटते तुम्हाला. आणि ही बघा, ही मला हेल्प करत आहे. उठल्याबरोबर मला लसूण कांडून देत आहे ती. तुम्हाला सांगितलं ना, खूप मदत करते ती मला, खूप. चला, तर मी आधी चिवडा करते, मग भेटते. चिवडा हे बघा इकडे झाला आहे, फक्त थोडं इथे भाजायला ठेवलं आहे गॅसवर. आणि ही बघा इकडे काय करताय. खरंच मुलीला सांभाळत जाऊन करणे खरंच कठीण गोष्ट आहे माझ्यासाठी. तरी मी सांगते, माझ्या पर्सनली बाकींचं माहीत नाही. मला वाटतं बाकींचंही तसंच होत असेल, जे एकटे असतात त्यांनी. आणि बाकीचे लोक असं विचार करतात की फराळ का नाही केली दिवाळीत तू, पण एकटीला सांभाळत जाऊन करणे खरंच शक्य नसतं. तर त्यांच्या भुरसटलेले विचार कधी कधी मनाला लागतात, असू देत ते. तर इकडे बघा ही काय करते. आता हे सगळं स्वच्छ मलाच करावं लागेल. तिकडे पूर्ण पाणी वगैरे ओतून ठेवली ती. आणि इकडे मला चिवडाकडे लक्ष द्यावं लागेल, नाहीतर पूर्ण खाली लागून जाईल चिवडा. असं सगळं करत मी केलं आहे. चिवडा झाला माझा पहिला फराळ. खरं सांगते, मी काहीच नाही केलं, फक्त चिवडा माझा पहिला झाला आहे. आता विचार करते आहे शंकरपाळे करायचा. आणि जी चकली वगैरे आहे ना, खरंच पॉसिबल नाही आहे एकटीला, कारण की अहो ड्युटीवर जातात, मी हिला सांभाळत, मी तळणाचं कसं करू मॅनेज, माझ्याशी नाही होत. मी तेवढी पॉवरफुल तर नाहीच आहे. तर असोत. आता चिवडा झालं, मी म्हटलं उद्या वगैरे बघते शंकरपाळी वगैरे. जर झालं तर चकली आहे ना, मी मम्मीकडे जाते जेव्हा भाऊबीजसाठी, तेव्हा तिकडे चकली करते आणि इकडे घेऊन येते खायला. माझं एकटी आहे, तो अधू राहत नाही, त्याच्यामुळे होत नाही. तर इकडे चिवडा झाला आहे. नाही, तुम्हाला एक वस्तू दाखवायची आहे.
काल मी तुम्हाला सांगितलं होतं की एक साडी शिवायला दिली होती, ती साडी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची आहे. तर ती साडी मी थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला. आधी मी घरातून वगैरे झाडून घेते कारण की सायंकाळसुद्धा झालीच आहे. तर हिला घेते आधी इथून. तू काय करते? भांडे घासत आहे. खरंच का? इकडे बघ. तू काय करते? इकडे बघ. भांडे घासत आहे ती. माझा काम आहे ना, तुम्हाला म्हटलं, ती मला हेल्प करते खूप. ते मला हेल्प करत आहे. रात्री 1 वाजता झोपली. तुम्ही विचार करा, 12:30-1 वाजता झोपली. चला तर मी आधी आवरून घेते माझं घरातलं वगैरे सगळं, मग तुम्हाला भेटते. घे काय याच्यानी. मी आता 2 मिनिटं मी तिकडे आहे ना चिवडा परतत होते मी, आणि इकडे आहे ना इथे नेलपेंट होती. चेअरवरून नेलपेंट घेतली आणि हात पूर्ण बघा पायाला नेलपेंट लावली. इथं होतं हे बघा, मी पुसली. हे बघा इथे होतं. हे कोणता कलर आहे काय माहिती. गेल्या वर्षी नवरात्रीला हिला मिळालं कन्यापूजनमध्ये, ते अजूनही होतं. तेच नेलपेंट आहे, ती लावली. आणि बाकीचे लोक म्हणतात की फराळ का नाही करत म्हणून. असं कसं होणार आहे यार शक्य. समजून घ्या थोडं तुम्ही, थोडंसं जे म्हणतात ना त्यांनी. काय केलंस बाळा तू? हे निघणार नाही ग, माहित आहे का. सुकून गेलं तर मग. आता बरं आहे माझ्याकडे आहे नेलपेंट रिमूव्हर. सध्या नसतं तर मम्मी इथेच आहे बसून. काय मम्मी? हे पुस. हे घे, यांनी पुस. नेलपेंट पुसून टाक आधी. हे बघ, पप्पा रागावतात आल्यावर. पप्पा नाही रागावत, फक्त मी त्याला भीती दाखवायला म्हणते पप्पा रागावतात. मीच रागावते, पप्पा नाही रागावत. काय झालं ग? माझा चिवडा रेडी झाला आहे आणि मी हे ना बांधून पण ठेवून दिलं. थंड झालं, बांधून पण ठेवून दिलं. इकडे पिशवीत बांधून ठेवून दिलं. मस्त कुरकुरीत चिवडा झाला, एक नंबर. एक नेणार आहे सासरी, एक नेणार आहे माहेरी. अरे पडलं. आणि एक ठेवणार आहे घरी आम्हाला खायला. तर हा घरी ठेवणार आहे. हा वाला जो आहे ना हा सासरी घेऊन जाणार आहे, आणि हा वाला जो आहे ना हा माहेरी घेऊन जाणार आहे. म्हणते मी माझा हातचा चिवडा तुम्ही खा. आणि इकडे अद्दूसाठी खिचडी ठेवली आहे. अद्दू इकडे बिस्किट खात आहे. मला दे ना एक. मी मागत आहे मला, तर मला देत नाही आहे ती. अद्दू ना हॉलमध्ये काय पसारा घालून ठेवलं मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. मी कितीदा उचलले तरी त्याचा काहीच फायदा नाही झाला. दाखवते मी काय पसारा घालून ठेवली. ते मी उचलत जाते मी. आणि ती किचनमधलं आत्ताच आवरून आले तरी ओटा क्लीन करायचंच आहे. ते खिचडी वगैरे सगळे झाल्यानंतर मी क्लीन करते. आता हे दाखवते तुम्हाला, हॉलमधलं दाखवते. हे बघा हॉलमध्ये काय करून ठेवला या हिरोईनने माझ्या. तिकडे ते पझल पाडून ठेवले, इकडे हे काढून ठेवलं, घोडा पाडून ठेवलं. काय काय कारभार करत असते. आणि तुम्हाला दाखवू का, आम्हाला बुकावर लिहायला नाही, आम्हाला चेअरवर लिहायला आवडतं. कितीही मनाई केली, कितीही रागावलं तरी ऐकायचं नसतं आम्हाला. हे बघा चक्क चेअरवर पूर्ण लिहून ठेवलं. आणि ही बघा, ही आहे लिहिणारी. मुख्य काम करते नुसती, मुख्य. मंडळींना बिक्की खायला दे. इकडे आहे ना सिरियल वगैरे चालू आहे, पण एकही सिरियल व्यवस्थित बघणं होत नाही कामाच्यानी. तर तुम्हाला सांगितलं साडी पण दाखवायची आहे. आता मी जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला साडी दाखवून देते. आधी कोणती साडी आहे ते चला मी दाखवते आता. काय तर मंडळी, तुम्हाला जी साडी दाखवायची आहे मी तुम्हाला दाखवते ती साडी. आणि ही साडी काय काम बरं महत्वाची आहे ते पण सांगते मी तुम्हाला. तर ही बघा, ही ती साडी आहे. हा आहे ना पल्लू आहे. बघा हा पल्लू आहे. मी कॅमेरा दूर घेते, तुम्हाला दिसणार नाही. 1 मिनिट. हा बघा हा पल्लू आहे. आणि पूर्ण बॉडी हे बघा अशी आहे. हे बघा अशी आणि हा जो आहे ना हा बघा खालचा दिसत असेल, सिंपल आहे पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हा खालचा नाही, हा खालचा आहे ना बॉर्डर आहे. तुम्हाला दिसत असेल की नाही माहित नाही.
गोल्डन कलरचा आहे. आणि ही साडी आहे ना का महत्वाची आहे ते सांगते मी तुम्हाला. ही साडी आपली जी महालक्ष्मी असते ना तिला चढवलेली साडी आहे, म्हणून माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण की ही यावर्षी नाही, ही आहे ना गेल्या वर्षी महालक्ष्मीला चढवलेली साडी आहे. गेल्या वर्षी शिवते म्हटली ब्लाऊज वगैरे शिवणच झालं नाही, पण आज या दिवाळीत मला योग मिळाला ही शिवायला. आणि ही साडी मला नेसायची खूप इच्छा होती आणि या दिवाळीत मी नेसणार आहे लक्ष्मीपूजनाला. जेव्हा लक्ष्मी पूजेला बसणार आहे ना तेव्हा नेसणार आहे, तेव्हा तुम्ही नक्कीच बघाल, तो पण ब्लॉग मी नक्कीच देईन. तर म्हणून माझ्यासाठी ही साडी स्पेशल आहे, कारण की मी पहिल्यांदा महालक्ष्मीला चढवलेली साडी घालणार आहे, नेसणार आहे. आणि तुम्हाला माहित आहे महालक्ष्म्यांना साड्या चढवण्यासाठी नंबर लागत नाही, म्हणजे 2-2, 3-3 वर्षे ऑलरेडी त्यांचे नंबर लागून असतात महालक्ष्म्यांना साडी चढवायसाठी. कारण की मी पण एकदा दोनदा विचारले ना की पुढच्या वर्षी दुसरे देणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी दुसरे देणार आहे, असं नंबर लागत नाही महालक्ष्म्यांना साडी चढवण्यासाठी. आणि महालक्ष्म्यांना खरंच मनोभावे साड्या चढवतात पुष्कळ सारे जण, आणि माझी पण इच्छा आहे, बघू पुढच्या वेळेस जर होत असेल तर नक्कीच. तर ही साडी महालक्ष्मींना चढवलेली आहे. आणि अद्दूला पण आहे ना एक ड्रेस, म्हणजे जे आपले महालक्ष्मीचे पिल्लू असतात ना त्यांच्यासाठी पण ड्रेस घेतला होता. तर तो पण ड्रेस आहे ना अद्दू घातली आहे, त्यांना चढवलेला ड्रेस, त्यांना चढवलेला ड्रेस अद्दूकडे आहे. आता तो कपाटात ठेवून असेल, नाही तर मी तुम्हाला दाखवले असते. अद्दूंना आता तो लहान होते पण तिला घालून दिलं मी, 2-3दा घालून दिलं. हिच्या पहिल्या बड्डेच्या वेळेस सकाळी घालून दिला होता तो ड्रेस, मला आठवते. तर ही साडी मी नेसणार आहे लक्ष्मी पूजनेला. तुम्हाला कशी वाटली ही साडी मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि माझ्यावर चांगली दिसत, सॉरी हे उलट, कशी वाटते साडी मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि त्याच्यावरचा ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला. असा शिवला आहे ब्लाऊजचा गळा मागचा. हे बघा पंचकोनी शिवला आहे. कसं दिसत आहे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. तर हीच साडी तुम्हाला दाखवायची होती, दाखवली. हीच साडी दाखवायची होती, दाखवली. मी तुम्हाला कालपासून म्हणत होते दाखवते म्हणून. तर कशी वाटली मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉगही कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल प्लीज त्यांनी चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, स्वामी तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.